जय महाराष्ट्र. नमस्कार, मी सचिन सुभाष राणे जुचंद्र. आज येथे खळबळजनक वक्तव्य मी करणार आहे. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे दोन्ही पक्ष म्हणजे आदरणीय उद्धव साहेब आणि सन्माननीय राज ठाकरे साहेब हे दोघंही आपल्या मराठी माणसाच्या बाजूने आहेत. आपल्या मराठी माणसाच्या हक्कासाठी लढा देत आहेत. हे मी आज जाहीर करतो. आज मराठी मुद्दा, मराठी माणूस, मराठी अस्मिता यासाठी चाललेला हा लढा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे, हे मी येथे नमूद करतो. 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली. मराठीचा हाच मुद्दा घेऊन मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी पहिला दसरा मेळावा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मद्रासी समाजाविरोधात घोषणा केली. उठाव लुंगी बजाव पुंगी झालं. मेळावरून परतताना शिवसैनिकांनी उडप्यांच्या हॉटेल्सवर हल्ले केले. परिणाम काय झाला? आज 2025 मध्ये तब्बल 59 वर्षांनी या मुंबई महाराष्ट्रात गद्दारांचे खिशे मात्र पैशाने भरून मद्रासांचे लाखाच्या वर बार आणि रेस्टॉरंट आहेत. दुसरी घोषणा बाळासाहेबांनी दिली ती म्हणजे गुजराती समाजाविरोधात बायको तुमची पोरं आमची. परिणाम काय झाला? सर्व मोठ्या व्यापारावर आज गुजराती समाजाचं वर्चस्व आहे आणि मराठी माणूस त्यांच्याकडे नोकर म्हणून राबतोय. तिसरी घोषणा यूपी बिहार मधल्या भैयांविरोधात दिली ती म्हणजे एक बिहारी लाख बिमारी. नंतर काय झालं? ह्याच मराठी माणसाचा कव्वार घेणाऱ्या गद्दारांनी सेना भवनात उत्तर भारतीय महासंघाची स्थापना केली. ही स्थापना मराठी माणसाच्या कोणत्या भल्यासाठी होती आणि आहे का? दोपर का सामना हे हिंदी भाषिक वृत्तपत्र मराठी भाषा वाढीसाठी कोणतं काम करणार आहे आणि आहेत का? यादी स्पष्ट करा. 59 वर्षे प्रत्येक निवडणुकांच्या वेळी प्रचार मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होणार. बिचारा मराठी माणूस घाबरून गद्दारांना निवडून देत आला. मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी झाली नाही, पण गिरणी कामगार मात्र देशोधडीला लागला. मराठी माणूस मुंबई सोडून विरार, नालासोपारा, बदलापूरला पळाला. पण परप्रांतीय मात्र ह्याच मुंबईत नुसता स्थिरावला नाही तर मजबूत झाला. वाघासारखी सेना हे सर्व गद्दारांमुळे काही थांबू शकली नाही. पुढे तोच मराठीचा मुद्दा घेऊन राज ठाकरे यांनी 2006 मध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली. आज 19 वर्षे झाली, पण मराठीची परिस्थिती तीच पण अजून बिकट झाली. आज मराठी तरुणांना या दोन्ही पक्षप्रमुखांनी व्यवसाय उतरण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण मराठी मुले फक्त गुंडागुरी करायला धावतात. मराठी तरुण मार्गाला लागणं हे दोन्ही पक्षांची विचारधारा आहे. हेच मुळात सत्य आहे. मराठीचा मुद्दा निकालात निघणं हे दोन्ही पक्षांच्या महत्वाकांक्षा आहे. हे तितकंच सत्य आहे. मराठीसाठी गळा काढणारे हे दोन्ही पक्षांचे अध्यक्ष आहेत, पण गद्दारांमुळे मराठी शाळा वाचवणे अशक्य गोष्ट झालेली आहे आणि वाटत आहे. दुकानावरच्या पार्ट्या मराठी लावाव्यात म्हणून आंदोलन करणारे हेच दोन्ही नेते आहेत, पण गद्दारांनी त्यांच्या मुलाच्या साखरपुड्याच्या लग्नाच्या आमंत्रण पत्रिका इंग्रजीत छापण्यात धन्यता वाटत आहे. एक शहर म्हणून तेथील नागरिकांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तूंचा पुरवठादार 95% परप्रांतीय आहे आणि केवळ ते उपकार केल्याप्रमाणे म्हणतात. आज मराठी माणसे आपले सण साजरे करतायत, ते आपल्या पोटासाठी लागणारे अन्नधान्य खरेदी करतायत, ते आम्हा परप्रांतीयांच्या जीवावर उड्या मारतायत. कारण सर्व प्रकारच्या वस्तूंचा पुरवठा करण्यास मराठी माणसाला पूर्णपणे असमर्थ ह्याच गद्दारांनी केला आहे. आज मराठी माणूस नक्की करतोय तरी काय? एक वर्ग जो हुशार आहे, उच्च शिक्षित आहे, तो उठतो आणि परदेशात जातोय. दुसरा वर्ग जो मध्यम शिकलेला आहे तो ह्याच परप्रांतीयांची गुलामी करीत आहे. त्यातला काही वर्ग गद्दारांच्या कुटुंबाची गुलामी करीत आहे. बाकी फार मोठा वर्ग कुणाच्या तरी पक्षाच्या कार्यालयात आपला अमूल्य वेळ वाया घालवतोय, तर अनेक तरुण दारू पिण्यात व्यस्तच आहेत. मग नेमकी चुकी कोणाची? परप्रांत्यांची की मराठी तरुणांची? बरं, पण मराठी तरुण धंदा करायला गेले तर आपलेच लोक त्याच्या तंगड्या
खेचतायत. त्याने विक्रीसाठी ठेवलेला माल खराब क्वालिटीचा आहे, महाग आहे असे सांगून गद्दारांना सपोर्ट करतात. मी त्यांना गद्दारच म्हणतो, जे खातात महाराष्ट्राचं, महाराष्ट्रात राहतात आणि गोडवे परराज्याचे खातात. आता तुम्हीच ओळखा, ज्यांनी आमच्या उद्धव साहेबांच्या पाठीत खंजीर खुपसून स्वतःला गद्दारीचा कित्ता मिळवला. आज शिवसेना पक्ष आमचं चिन्ह पळवलं, पण आमच्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेबांचं आमच्या काळजातलं असलेलं नाव, मान सन्मान, आदर भावना हे गद्दार कधीच आमच्यापासून हिरावून घेऊ शकत नाही. मी सचिन सुभाष राणे जुचंद्र बाळासाहेबांच्या भाषणाने प्रेरित होऊन समाजासाठी चांगले कसे करता येईल या भावनेतून अनेक चांगले कामं करत आहे आणि यापुढेही करणार. मी स्वतःला बाळासाहेबांचे अंतर, आत्मा, मनन, चिंतन, विचार घेऊन त्याने प्रेरित होऊन पत्रकाराचा संपादक झालो. हे प्रथम लक्षात घेणं जोगं आहे. माझ्या हृदयाची धडधड एकच घोषणा देत आहे, ती म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांचा विजय असो. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. आणि मराठी अस्मिता जपण्यासाठी सर्व मराठी बांधवांनी, सर्व मराठी भाषिकांनी एकत्र व्हा, एकजूट व्हा. तर या महाराष्ट्रामध्ये आपलं वर्चस्व आपण गाजवू शकतो. नाहीतर दुसऱ्यांची गुलामी करायला लागेल. पहिली मुघलांची गुलामी केली, ब्रिटिशांची नंतर गुलामी केली, नंतर पेशव्यांची गुलामी केली. आज काय चाललंय? आज परप्रांतीयांची गुलामी करणं आपल्याला योग्य वाटतं का? कमेंट मधून सांगा. जय महाराष्ट्र.